नमस्कार मित्रमैत्रिणींनो. ठेचा आणि भाकरी आपण प्रत्येक वेळा खातो, पण कधी ठेचा पाव खाल्लाय का? नसेल ना, तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी उत्तम बनतो. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं. गरम झालं की जिरं घालायचं, 1 चमचा परतायचं. इथे शेंगदाणे घातले वाटी भरून असे, पण हे शेंगदाणे मी भाजलेले आहेत. जर भाजलेले नसेल तर अगोदर त्या तेलामध्ये परतून घ्या. त्यानंतर इथे मी मिरच्या अगदी जाडसर असतात ना, त्या भेटल्या होत्या मला, त्या घातल्या. ज्या आपण ठेचासाठी पातळ असतात ना, त्या मला भेटल्याच नाही. पण तरी या मिरच्याने चांगला उत्तम झाला होता ठेचा. तुम्ही दोन्ही मिरच्या घालू शकता, तिखट किंवा तिखट नसलेल्या. नंतर लसणाच्या पाकळ्या घालायच्या 15-20 आणि सगळी जिन्नस आपण व्यवस्थित त्या परतून घ्यायची. सगळं अगदी व्यवस्थित त्या परतल्यानंतर त्यात घालायची कोथिंबीर. आणि कोथिंबीर मात्र लगेच परतली जाते. अगदी 2 मिनिटं परतली गेली की पुरेसं आहे. त्यानंतर हे मिश्रण थंड करायचं आणि नंतर आपण ठेचा वाटून घेऊ. आता इथे घेतले 4 बटाटे उकडलेले, अगदी किसून घ्यायचे किंवा स्मॅशरनी स्मॅश करा. आणि या पद्धतीने किसल्यानंतर इथे आपण घालायचा छोटासा कांदा अगदी. त्याचबरोबर एक छोटासा गाजर घालायचं किसून. नंतर घालायचे टोमॅटो बिया काढलेला, अगदी 2 चमचे म्हणाल तरी उत्तम आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात किंवा तुम्ही खलबत्त्यात हा जो ठेचा आहे ना, ठेचून घेऊ शकता. आता मी मिक्सरमध्येच करते, पण मिक्सरमध्ये करताना मात्र अगदी पल्स मोडवरती करणार आहे, म्हणजे बंद चालू करून. त्यानंतर पुन्हा मीठ घातलं आणि पुन्हा एकदा फिरून घेतले. आता हा आपला मस्त असा झणझणीत, पण माझा झणझणीत म्हणता येत नाही का, मी जास्त तिखट असा केलेला नाही, पण तुम्ही झणझणीत करा. ठेचा रेडी झालाय. आता इथे जे आपण मिश्रण बटाट्यामध्ये घातलं होतं, त्यामध्ये आपण हा ठेचा त्यात घालायचा. घातल्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगोदर हे सगळं कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या छान असं. जर तुम्हाला याच वेळी मीठ अगदी कमी जास्त वाटत असेल किंवा ठेचा अगदी कमी वाटत असेल, तर तुम्ही त्यात घालू शकता. आता हे झालं. त्यानंतर आपण इथे घ्यायचे पाव. आता पाव घेतल्यानंतर ह्याला मधून अगोदर व्यवस्थित कापून घ्यायचे. छान असे कापून घ्या. कापल्यानंतर अगोदर ह्याला ठेचा व्यवस्थित दोन्ही बाजूनी चांगला अगदी जास्त प्रमाणात लावा. अगदी व्यवस्थित, म्हणजे तो तोंडात घालता तो ठेचा आपला आपल्या तोंडात लागला पाहिजे, म्हणजे चांगली त्याची चव आली पाहिजे. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आणि त्याचबरोबर इथे मी थोडंसं तेलही घातले, म्हणजे बटर करपत नाही. नंतर हा जो ठेचा लावलेला पाव अगोदर या बटरमध्ये थोडासा परतून घ्यायचा. त्याच्याने काय होतं, चव आणखीन वाढते. छान असं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाट्याचं मिश्रण केलं होतं ना, ते त्यावरती अशा पद्धतीने घालायचं. अशा पद्धतीने घातल्यानंतर दोन्ही बाजूनी घाला. दोन्ही पावामध्ये घातलं की नंतर त्याच्यावरती, मुलांना जास्त प्रमाणात चीज घातला की भरपूर आवडतं, म्हणून चीज घालायचा. जर तुम्हाला चीज घालायचं नसेल तरी चालेल, तुम्ही असाही पाव खाऊ शकता. त्याच्यावरती थोडंसं बटर नको असेल तर तुम्ही तूप लावू शकता. मस्त परतून घ्या त्याच्यामध्ये अगदी, म्हणजे त्याच्याने अगदी त्याची चव जास्त वाढते. तर बघा, छान असं आपण इथे अगदी व्यवस्थित तिला परतून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी अगदी 2 मिनिटं परता चांगल्या बटरमध्ये. जास्त प्रमाणात घालावा असेल. त्यानंतर ह्याच्यावरती घालायचं आपण तो ठेचा आहे ना, थोडासा लावून घ्यायचा अशा पद्धतीने. वरच्यावर लावून घ्या थोडासा. लावल्यानंतर पुन्हा हवं असं त्याला परतून शकता. अगदी उलट करायचा, पुन्हा त्याला 2 वेळा असा परतून घ्यायचा. म्हणजे त्यामुळे काय होतं, त्या बटरमध्ये तो आपला पाव आहे ना, अगदी मस्त असा परतला गेल्यामुळे त्याची चव वाढते. बघा, आपला पाव मस्त अगदी ठेचा पाव रेडी झाला आहे. तुम्ही सॉस किंवा त्याच्याबरोबर ठेचा ठेवा. अगदी उत्तम असा बनतो. त्याच्यावर थोडासा चीज घाला. अगदी एकदा करून बघा, तर तुम्हाला ही चव विसरणार नाही, त्या पद्धतीचं आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे आणि प्रत्येकाकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. जर नवे असाल तर मात्र नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हा जो ठेचा पाव आपण बनवला ना, एकदा नक्की करून बघा. या पावसाळ्यामध्ये खाण्याची काही मजा वेगळीच असते. आणि पुन्हा भेटूया आपण एका छानशा आणखीन एका रेसिपीबरोबर.